केलेल्या मेहनतीचं फळ इला की नाही या बघूसाठी खांद्यावर कुदळणे हातात घमेल घेऊन चालले वळ्यांकडे. पटापट येऊन पोचले वळ्यांकडे. जास्त करून हळदीचीच वळी लावलेला. एकच वळ फक्त कणग्यांची होती. पटापट हळद खणात घेतलंय. हळद खणताना माती जरा कडक येत होती. कारण पावसात भर घालताना माती चिकचिकीत झाली. कारण त्याच्यावर पाऊस पडलेलो. माती चिकचिकीत झाली पण हळद काय चांगली चिरली. मी हळद खणीत होते तर दुसऱ्यासाठी माझा बापूस हळदीवरची पाती काढून टाकीत होतो. कारण ती हळदीवरची पाती काय आता उपयोगाची नाहीत. आणि दुसऱ्यासाठी आऊस हळदीवरचा कराड बाजू करीत होती. कारण ते खणताना माका बरा पडत. पटापट हळद खणा घेतली आणि संध्याकाळ तर होईत तिल्ली. संध्याकाळचं कोकणातील वातावरण तर एक नंबरच दिसतं. म्हणता म्हणता आमका मेहनतीचा फळ या भेटलाच. नाही नाही म्हणताना अर्धी सिमेंटची पिशी हळद आमका भेटली. अर्धी सिमेंटची पिशी आणि या गम्यात आमका एवढी हळद आज भेटली. 2 अळी फक्त खणाची बाजूक रवलेली. कारण आता संध्याकाळ तर भरपूरच होत इल्ली. म्हणून हळदीची पिशवी उकललंय आणि खांद्यावर घेतली आणि मी घराची वाट धरली. मी घरात जाते तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओत.